हाय गाईज, तुम्हाला मी शेअर करते आज माझा मार्केटचा एक्सपिरियन्स. मी मुंबईत राहते, तुम्हाला तर माहितीच आहे. मुंबईमध्ये मी अंधेरीचे एक मार्केट तुम्हाला दाखवत आहे. तिथे फक्त आणि फक्त फॅब्रिक्स भेटतात. खूप सारे ट्रॅडिशनल फॅब्रिक्स भेटतात, जे की तुम्ही लेहंगा वगैरे, शेरवानी वगैरे, लग्नाचे सारे शॉपिंग तिथून करू शकतात मुंबईमध्ये येऊन. आणि मुंबईमध्ये प्रवास करणं मेट्रोनं खूप इझी झालेलं आहे. आणि मुंबई आता थोडी थोडी प्रोग्रेस करत आहे, खूप छान प्रोग्रेस करत आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं तुम्हाला इथे थोडं कमी दिसणार आहे. आणि मी असंच एक इयरिंग्स तिथूनच घेतले होते मी, कपल इयरिंग्स, जे की कधीच हे गोल्ड नाही तो ओरिजिनल, पण कधीच खराब नाही होणार आहे. आणि खूप कमीमध्ये, म्हणजे की अगदी 100-50च्याच रेंजमध्ये. ते मार्केट एकदम भारी आणि चांगलं आहे. मी तिथं जात होते आणि मी रेडी होऊन गेले मार्केटला. हे बघू शकता, हे मार्केट आहे. इथं टेलर वगैरे सगळे छान आहेत. सगळे एम्ब्रॉयडरी करतात, स्टिचिंग करतात. 24 म्हणजे दिवसभर हे मार्केट चालू राहतं. तिथे तुम्हाला वेडिंग लेहंगा, ड्रेस वगैरे सगळं स्टिच करून भेटेल आणि कमी पैशामध्ये. सगळे एकदम टॅलेंटेड, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, एवढे टॅलेंटेड लोक आहेत तिथे. आणि माझी साडी होती ॲक्च्युली, माझ्या बहिणीने मला एक साडी गिफ्ट केलेली. मी ती घेऊन गेलेली. मला ब्लाऊज शिवायचं होतं त्याच्यावरती. ही माझी साडी आहे मरून कलरमध्ये, आणि खूप छान साडी आहे. मला त्याच्यावरती ब्लाऊज हवं होतं, सिक्वेन्समध्येच पाहिजे होतं. मी इथे शोधले. एलीपरी एक नावाचं शॉप आहे. तिथे तुम्हाला कसल्याही व्हरायटीची शॉपिंग करायला, म्हणजे फॅब्रिक्स भेटतील, कुठलेही डिझाईन आणि नवीन डिझाईन सगळेच भेटतील. मला भेटलं माझे फॅब्रिक, आणि खूप छान फॅब्रिक भेटलं मला. मी घेऊन, मला ते स्टिच करायचं होतं. माझ्या मॉडेलचं शूट होतं, त्याच्यानंतर मग मी अस्तर पण घेते त्याच्यासाठी. मुंबईमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही घाबरायचं नाही. मार्केट वगैरे सगळे आरामात फिरायचे, कारण इथं मुंबई खूप सेफ आहे मुलींसाठी, खूप जास्त सेफ आहे. नंतर मी निघाले घरी. मेट्रोमध्ये मला एक आर्टिस्ट दिसला इथे, जो की बिग बॉसमध्ये होता. त्याने एक मुलगा दत्तक घेतला. ते बघून आम्हाला एकदम खूप छान वाटलं. ते शिल्पा शेट्टीच्या सीझनमध्ये होता तो आर्टिस्ट, आणि तो एकदम नॉर्मल प्रवास करत होता, आणि इथेच राहतो माझ्या घराच्या शेजारीच. आम्ही त्याला बघितलं. त्याच्यानंतर घरी आले, सगळं सामान काढून टाकलं, आणि एवढा राडा झाला. बघू शकता तुम्ही, माझी बॅग पूर्ण भरलेली, पण मी ओपनच करायची हिंमत नव्हती, कारण मार्केटमधून आल्याच्यानंतर मी खूप रिलॅक्स झोपणार होते. त्याच्यामुळे मी तसंच सामान ठेवलं आणि झोपले.